माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सौभाग्यवती रश्मी ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे गटाचे मंत्री भारत गोगावले यांनी आक्षेपार्ह विधान करत शिवसेना फुटीला रश्मी ठाकरेच कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे। या वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर जिल्हा शिवसेना आणि महिला आघाडीच्या वतीने 7 रस्ता येथे तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी गोगावले यांच्या प्रतिमेस जोडेमार आंदोलन केले। महिला आघाडीच्या वतीने गोगावले यांना बांगड्यांचा आहेर भेट देण्यात आला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड हे रश्मी ठाकरे यांच्यामुळे झालं आहे। रश्मी ठाकरे शिवसेना फुटीस कारणीभूत असल्याचा खळबळजनक आरोप शिंदे सेना गटाचे रोजगार मंत्री भारत गोगावले यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर केला आहे। त्यानंतर राज्यात मोठी खळबळ माजली आहे। मंत्री भारत गोगावले यांच्या विरोधात उबाठा सेनेच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर शहरामध्ये सोलापूर शिवसेना शहर शाखेच्या वतीने आणि महिला आघाडीच्या वतीने 7 रस्ता येथे आंदोलन करण्यात आले। यावेळी भारत गोगावले यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली। भारत गोगावले याद रखा, जीभ हासडून हातात देऊ, पदाच्या लालसेपोटी बेताल वक्तव्य करणाऱ्या गोगावल्यांचा धिक्कार असो। गोगावले जनाची नाही तर मनाची तरी बाळगा, सत्तेसाठी गद्दारी करून मस्ती दाखवू नका, बायकी चाळे बंद करा। भारत गोगावले हाय हाय, सत्तेसाठी चालतो पाय, अशा शब्दात घोषणा देत गोगावले यांचा निषेध करण्यात आला। या आंदोलनात उपनेत्या अस्मिता गायकवाड, शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष पाटील, रविकांत कांबळे, खंडू सलगरकर, शिवा माळी, इलियास शेख, सत्तार शेख, कबीर शेख, संतोष गोडके, महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते।